हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे, मराठी मुलांसाठी. कारण खूप सारे मराठी मुलं आहेत, ते खूप टॅलेंटेड आहेत, खूप स्टडी करताय, खूप हार्डवर्क करताय, खूप स्मार्ट आहेत आणि मेन म्हणजे काय माहिती का, लॉजिक बिल्डिंग करताय, प्रॉपर कोडिंग करताय, टेक्निकल नॉलेज खूप आहे. मी मॉक इंटरव्ह्यूज घेतले, मला खूप सारा एक्सपिरियन्स आला आहे. मराठी मुलांचे खूप मी इंटरव्ह्यू घेतले आहेत, खेडेगावात आहेत, बट खूप स्ट्रॉंग आहेत, टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत. बट जर इंटरव्ह्यूला बसले, ब्रेन एकदम ब्लँक होऊन जातो, काहीच नाही, आठवतच नाहीये, काय सांगू, काय बोलू, काय वाटेल, हे येतं. आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात की हे कशामुळे होतं आणि काय. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप साऱ्या अशा काही टिप्स सांगणार आहे, कारण तुमची जी जागा आहे ना, ते दुसरं कोणीतरी घेते. आता मी हा टॉपिक काय खूप कॉन्ट्रडिक्टरी नाही करणार आहे किंवा त्याला मला काही बाकीचे काही म्हणजे हे नाही करायचे. सो आपल्याला फक्त फोकस द्यायचा आहे की आपल्याला जॉब का भेटत नाही, आपल्या काय चुका होत आहे आणि आपण कुठे लॅक करतोय. ओके, त्यावरती आपण डिस्कस करूयात. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यार, कधी पण आपण काय करतो ना, की अरे अरे हे मला नाही जमायचं, अरे मी काय करतो, फ्रंट एंड इजी इजी जे काय आहे ना ते मी करतो. अरे डेटा अनालिस्ट, अरे डेव्हऑप्स, अरे मला हे नाही जमणार, मला एआय मशीन लर्निंग हे नाही जमायचं, मला फक्त छोट्या मोठ्या गोष्टी काय आय टी मध्ये जमेल ना ते मी करतो. अरे मला नाहीच जमणार, हा सगळ्यात मेन आधी आहे. म्हणजे तुम्ही टेक्निकली खूप स्ट्रॉंग, कोडिंग, अरे मला कशी जमन कोडिंग, बाकीचे लोक करताय, बाकीचे लोक कुठून बी दुसरे शेअर सोडताय, आपली ते येत आहे करताय, त्यांना चांगले जॉब भेटताय, त्यांना चांगलं पॅकेज भेटताय. अरे मला नाही जमणार ते, मी सपोर्टला बघू का, मी टेस्टिंगला बघू का, मला फ्रंट एंडला बघायचे का, मला इकडे बघायचे का, मला तिकडे. आपण असं करतो. अरे का, अरे तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे लॉजिकल आहे, तुमच्याकडे बिल्डिंग आहे, तुम्ही टोटल एकदम तुमच्याकडे लॉजिक बिल्डिंग वगैरे टोटल असून इंटरव्ह्यू मध्ये काय बोलणार, इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला काय त्या लोकांबरोबर रिलेशन बनवायचे का बरं, आपल्याला इंटरव्ह्यूला काय वाटेल, अरे मी बोललो तर मी चुकीचं बोललो त्याला काय वाटेल, अरे रिलेशन बनवायचे का आपल्याला, काही घेणं देणं नाही. हजारो लाखो कंपनीज आहेत, तुम्हाला जे वाटेल ते बिंदास बोला यार. आपल्यासारखे लोक जर पाठीमागे राहिले बोलण्यासाठी, तर मग काय, मराठीमध्ये तुम्हाला बोलायला सांगा बरं, तुम्ही किती बोलणार, तेच इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं तुम्हाला कम्युनिकेट करायचं. तर हे बघा, इंग्लिश हा प्रॉब्लेम नाहीये, कॉन्फिडन्स हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं लॅक ऑफ कम्युनिकेशन असू द्या. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलंय, कम्युनिकेशन इक्वल्स टू इंग्लिश नाहीये. सो मेन आहे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स. तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जर थोडं जर इंग्लिश बोलले ना, तुम्ही कितीही बोलू शकता. कसं असते ना, आपण आपल्या डोक्यामध्ये काहीतरी एकदम असं पॅक करतो की नाही आपल्याला हे बोलायचं किंवा काय, पण बोलायच्या वेळेस आपल्याला हे इथे बोलता येत नाही, आपल्या मनात काही ते आपल्याला इथून बोलता येत नाहीये. सो ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याची पण प्रॅक्टिस कशी करायची मी एंडला मी तुम्हाला सांगतोच. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, आपला एक कोर्स, आपण कशावर डिपेंडेंट माहिती का, कोर्सवरती डिपेंडेंट आहेत आपण. आपल्याला जर म्हणलं ना, अरे नाही तू डेटा डेटा सायन्स कर, अरे तू डेव्हऑप्स कर, मी कोर्स लावतो. बरं हां, कोर्स लावला ना, त्या कोर्सच्याच जीवावरती आपण राहतो. बरं आपण कोर्स केलाय, तर कोर्स केलाय थेरोटिकली, आपण प्रॅक्टिकली काही केलंय का. बरं प्रॅक्टिकली काही केलंय तर मग आपला कुठला का प्रोजेक्ट केलाय का, आपण गिटवरती टाकलाय का, हर एका व्हिडिओमध्ये मी ते सांगतोय, हे तुम्ही करताय का. नाही, आपण एक कोर्स करतो आणि त्यावरती बसतो की नाही आपला कोर्स झाला आता मला सगळं येईल, असं नाहीये दादा. तुम्हाला स्वतःहून करावं लागेल, तुम्हाला स्वतःहून इनपुट द्यावं लागणार, आपल्याला कोण जॉब आणून देणार नाहीये. हां घ्या दादा, तुम्हाला जॉब घ्या, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात. आपण कितीही टॅलेंट असून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जॉब, आपल्याला जॉब सर्च करायचं, आपलं टॅलेंट शो करायचं आहे जगासमोर. तुम्ही काय करता, तुमच्याकडे किती टॅलेंटेड आहे तुम्ही, असं आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत खरंच. मी ह्या गोष्टी लॅग म्हणजे आताचे जे काही स्टुडंट आहेत ना, त्यांच्यामध्ये खूप लॅग बघतोय मी. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय बोलतोय किंवा काय नाही, पण खूप लॅक करतोय आपण. प्रॉपर प्लॅनिंग नाही करत, प्रॉपर रिझ्यूम नाही करत, प्रॉपर इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी नाही फॉलो करत. आणि बाकीचे लोक करताय, बाकीचे लोक प्लॅन करताय, जे सिटी सोडताय ना, जे पुण्यामध्ये मुंबईमध्ये येऊन बसताय ना, तर ते लोक करताय. ते लोक कारण त्यांनी शेअर म्हणजे सिटी सोडलेलं आहे, घर सोडलेलं आहे, इथं आले म्हणजे त्यांना जॉबच बघायचा आहे, ते तेवढं फोकस आहे. आपण काय करतो, फक्त थेरोटिकल हे नाही चालणार ना. थेरोटिकल प्लस आपल्याला प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स हा पाहिजे. तुम्ही टॅलेंटेड आहात, पण हे दाखवायला पाहिजे ना, तुम्ही टॅलेंटेड आहात हे मला कसं कळणार. तुम्ही बोला ना, ते तुम्ही शो करा ना तुमचं टॅलेंटेड, तरच ते होणार. तर सगळ्यात मेन आपल्या माणसाबरोबर आपल्या मुलांमध्ये हाच आहे. जे मराठी मुलं ना, जे खेडेगावात आहेत हे आहे, त्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे, त्यांच्याकडे बोलायसारखं पण खूप आहे, बट इंग्लिशला घाबरताय. लॅक ऑफ कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स हाच खूप कमी आहे. अरे मी एखादा टॉपिक, मी जसं तुम्हाला सांगितलं की आता मला एखादं सांगितलं तुम्ही हे करा, अरे मला जमेल का. अरे गुगलवरती सगळं टेम्पलेट ऑलरेडी आहे, तुम्हाला फक्त कस्टमाइज करायचं आहे. तुम्हाला जर समजा एखादा रिझ्युमे दिला, तर तोच रिझ्यूम आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये तोच पास होत असतो. 100 लोकांबरोबर तोच रिझ्यूम, तेच फक्त टायटल चेंज करता आणि डायरेक्टली देता. अरे कस्टमाइज करा, तुमच्या जेडीत बघा, तुमचे जॉब रोल बघा, त्यानुसार अपडेट करा, तो तुम्हाला द्यायचा आहे. या गोष्टी खूप लॅक करताय मित्रांनो. तुम्हाला थोडंसं अपडेट केलं पाहिजे. जॉब मिळणं खूप कठीण झालं आहे मार्केटमध्ये आता. आणि जर तुम्ही हे प्रिपरेशन जर असं चालू ठेवलं ना, तर हे म्हणजे
जॉब नाही भेटणार तुम्हाला. मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं जे पोझिशन आहे ना, तुम्ही टॅलेंटेड असाल तर पण काही फायदा नाही. तुमची पोझिशन दुसरं घेऊन जात आहे. ओके, तर प्लॅन ऑफ ॲक्शन इझिली सांगतो मी तुम्हाला. प्लॅन ऑफ ॲक्शन तुमचा काय असला पाहिजे त्याआधी सांगतो मी. आपण आपले जे 10K सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आपण टॉपमेटवरती ऑलरेडी आपले खूप मिनिमल चार्जेस आहेत. तुमचे मॉक इंटरव्ह्यू म्हणा, करिअर गायडन्स म्हणा, IT फुल पॅकेज म्हणा, तुमचं जे पण रिलेटेड आहे, जे पण तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करण्यामध्ये खूप मिनिमल चार्जेस ठेवले आहेत. त्यामध्ये मी 50% डायरेक्टली डिस्काउंट ठेवलं आहे. हे सगळे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी किंवा सगळे आपले जे काही सगळ्यांसाठी ठेवलं आहे मी, असं काही नाही आहे. तर मेन म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही त्याचा म्हणजे एकटे स्टडी करताय, तुम्हाला फीडबॅक द्यायला कोण नाही, मेंटर कोण नाही, करिअर गायडन्स करायला कोण नाही, तर त्याचा पण खूप इम्पॅक्ट आहे. तुम्ही नक्कीच ते तुम्ही बघू शकता. खूप मिनिमल, फ्रीमध्ये करू शकत नाही कारण फ्रीमध्ये व्हॅल्यू राहत नाही. ओके, परत येतो. आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे जर आपल्याला IT मध्ये जॉब करायचा असे आहे तर आपला प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. नंबर 1, कम्युनिकेशन फिअर. तुम्हाला डेली 15 to 20 मिनिट्स तुम्ही जे करताय ना ते तुम्ही प्रेझेंट करायला शिका. प्रेझेंटेशन बनवा, PDF बनवा, समोरच्याला कोणातरी बसवा, फ्रेंडला बसवा किंवा काय तुमच्या घरच्याला बसवा, त्यांना एक्सप्लेन करा. आणि म्हणजे जे समजा आता घरच्यांना बोललं तर आपण फ्रेंडला बोललो तर फीडबॅक नाही, पण ॲक्च्युअलमध्ये जे मेंटर आहे तुमचे, जे काही तुम्हाला चांगलं टेक्निकल नॉलेज त्यांना माहिती आहे, त्यांच्यासोबत जर तुम्ही म्हणजे प्रेझेंटेशन केलं तर त्यांचा फीडबॅक तुम्ही घ्या, त्याच्यावरती तुम्ही काम करा. सेकंड आहे कम्युनिकेशन. तुमचं कम्युनिकेशन जर वीक असेल ना तर 15 to 20 मिनिट्स 1 hour तरी डेली प्रॅक्टिस करा. तुमचं जे काही नोट डाऊन करून ठेवा, गोष्टी नोट डाऊन. तुम्हाला काय इंटरव्ह्यूमध्ये काय विचारणार आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ, नोट डाऊन करून ठेवा. ते रीड करा, त्याला व्यवस्थित म्हणजे परत परत दररोज त्याला हे करजा, रिवाईज करायचा. प्रोजेक्ट जो बोलायचा आहे रिवाईज करा. ज्या तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स आहे गो थ्रू करा. ते मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला लावा तुमच्या फ्रेंडला वगैरे किंवा काय. या गोष्टी तुम्हाला करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कुठलाही कोर्स केल्यानंतर, थेरॉटिकल कोर्स केल्यानंतर थांबू नका. त्यानंतर त्याचा एक डमी प्रोजेक्ट बनवा. ते प्रोजेक्ट तुम्हाला तो प्रोजेक्ट तुमचा नोकरीवरती, लिंक्डइनवरती, तो रिझ्यूमवरती जे लिंक असेल किंवा जे तुम्ही शेअर करताय, ओके, जिथे तुम्ही शेअर करताय तुम्ही तिथे प्रॉपर त्यांना ते जे तुमचे जे पण असेल तुमचे लिंक असेल किंवा प्रोजेक्टचं जे असेल तुम्ही त्यांना शेअर करा की हा प्रोजेक्ट मी केलेला आहे. तर हे खूप इम्पॅक्टफुल होतं. जॉब सर्च करत राहा. म्हणजे थोडासा पेशन्स ठेवा. हे गोष्टी 6 महिने, वर्षभर खूप MPSCचे मुलं बघा खूप किती स्टडी करताय, तर तुम्हाला पण तशा गोष्टी आल्या पाहिजे. सो आपल्या मुलांमध्ये खूप जास्त नॉलेज आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे. फक्त ते थोड्या काही लॅक ऑफ कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स या गोष्टीमुळे पाठीमागे आहेत, प्रेझेंटेशन स्किलमुळे किंवा काय, तर तो तुम्हाला वाढला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही ग्रुप बनवा. मी ऑलरेडी खूप व्हिडिओज बनवले आहेत. ते ग्रुप व्हिडिओज बघा आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करा आणि इंटरव्ह्यूचा सामना करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज आणि पॉडकास्ट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.